विद्यार्थी मित्रांनो, तुमचं माझं यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण TYBA PSY 270 मानवी विनिमय आणि समायोजन यामध्ये पहिल्या लेसनचा टॉपिक बघणार आहोत। टॉपिकमध्ये आता आपण संप्रेषण प्रक्रियेचे स्वरूप बघणार आहोत। तर परीक्षा जवळ आल्यामुळे आपण लवकर अभ्यासाला सुरुवात करायला हवी। तर चला मग आता संप्रेषण प्रक्रियेचे स्वरूप बघूया। एका उदाहरणाच्या सहाय्याने संप्रेषण प्रक्रियेचे स्पष्टीकरण होऊ शकेल। अरुंधती महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या दिशेने जात आहे। समोरून तिला राहुल येताना दिसतो, पण त्याच्या हातातल्या पुस्तकाकडे लक्ष असून तो स्वतःच विचारात मग्न आहे। अरुंधतीच्या मनात काही विचार येतात। राहुलशी काहीतरी बोलावे अशी इच्छा तिच्या मनात निर्माण होते, पण बोलावे की बोलू नये, आपल्याकडे तो दुर्लक्ष तर करणार नाही ना, या विचाराने ती अस्वस्थ होते। ताण वाढतो। सामाजिक संकेत पाळावेत म्हणून ती नमस्कार असे शब्द उच्चारते। केवळ चेहऱ्यावर हास्य आणून किंवा नमस्कारची कृती करून तिला संप्रेषणाची सुरुवात करता आली असती, पण राहुलचे लक्ष पुस्तकात आहे, तो विचारात गुरफटला आहे, तेव्हा आपल्याकडे कदाचित त्याचे लक्ष जाणार नाही, म्हणून ती शब्द उच्चारते। मनावरचा ताण थोडा हलका होतो। आता राहुलने काही प्रतिक्रिया द्यावी अशी साहजिकच ती अपेक्षा करते। राहुलचे खरोखरीच तिच्याकडे लक्ष नसेल तर तो तसंच पुढे निघून जाईल, किंवा आपण शब्द ऐकलेच नाहीत असा बहाणा करून तिच्याकडे दुर्लक्षही करेल। या दोन्ही कृतीमधून संप्रेषणाला सुरुवात होणार नाही, पण आपल्याला कोणीतरी नमस्कार केला आहे तेव्हा आपणही प्रति नमस्कार करणे आवश्यक आहे। काही प्रसंगी दोघांच्या गप्पा रंगूही शकतात। बरं झालं तू भेटलीस, ते एका मुद्द्यावर मला तुझ्याशी चर्चा करायचीच होती असे म्हणून संभाषण पुढे चालू राहते। आता या संप्रेषण प्रक्रियेचे स्वरूप आपण समजून घेऊ। रेमंड ए बॉर हे हार्वर्ड स्कूल ऑफ बिझनेस मधील संप्रेषण क्षेत्रातील तज्ज्ञ होत। त्यांच्या मते संप्रेषण ही एक अनन्य प्रक्रिया आहे। ही प्रक्रिया एकतर्फी नसून दुतर्फी असते। श्रोता व वक्ता यांच्यामध्ये चालणारा तो आदान प्रदान या स्वरूपाचा व्यवहार असतो। या व्यवहारात श्रोते जर मानसिकदृष्ट्या गुंतले नाहीत तर संप्रेषण घडणारच नाही। लक्षपूर्वक ऐकणे, पाहणे व समजून घेण्याचा प्रयत्न करणे इत्यादी क्रियामधून श्रोत्यांची ही गुंतवणूक लक्षात येते। चर्चेमध्ये सहभागी होऊनही श्रोते वक्त्याशी संवाद साधत असतात। अशा प्रकारचा संवाद साधल्यामुळे आपला लाभ होईल असे जेव्हा दोघांनाही वाटते, तेव्हाच खऱ्या अर्थाने संप्रेषण घडते। मी तर बघू शकता संप्रेषण याचा एक पॅरेग्राफ दिलेला आहे आपल्याला, म्हणजे आकृती त्याच्यात दिलेलं आहे। प्रेक्षक मध्ये आशयाचा उगम, संकेतीकरण, इकडे कोलाहल, माध्यम, संप्रेषण मार्ग, संदेश ग्रहण, अडथळे, विसंकेतीकरण, ग्राहक, ग्रहण, साध्य। आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता। पुढे आता बघूया संप्रेषण प्रक्रियेचे पृथक्करण पुढील घटकात करता येते। प्रेक्षकाच्या वक्त्याच्या मनातील कल्पना, संकेतीकरण, संप्रेषण मार्ग, माध्यम, संदेश ग्रहण, विसंकेतीकरण आणि पोष प्रतिक्रिया, ग्रहण, साध्य। आता त्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये टॉपिक आहेत वेगवेगळे। तर प्रेक्षकाच्या मनातील कल्पना, ह्या 6 टॉपिक वरती याचं स्पष्टीकरण आहे। तर मी याच्यात 3 पर्यंत घेते आणि बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर प्रेक्षकाच्या मनातील कल्पना। माणसाच्या मनात अनेक कल्पना, भावना, विचार गर्दी करीत असतात। आपले विचार इतरांना सांगावे व इतरांकडूनही काही माहिती मिळावी अशी त्यांची इच्छा असते। म्हणूनच संप्रेषण म्हणजे माहितीचे आशयाचे संप्रेषण असे म्हटले जाते। दुसऱ्याला ज्या गोष्टीचे निवेदन करायचे असेल ती माहिती प्रथम मेंदूमध्ये संकलित होण्याची आवश्यकता असते। एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी कोणत्याही प्रकारचा भाषिक किंवा अभाषिक संपर्क साधण्याच्या आधीची ही अवस्था असते। या अवस्थेत मेंदूमध्ये विचार निर्माण होतात, नंतर ते संकलित होतात। सूत्रबद्ध रीतीने तेथे त्यांचा काही क्रमही लावला जातो। येथून संप्रेषणाला प्रारंभ होतो। 2. संकेतीकरण। मनातल्या आशयाची विचारांशी आपल्या भावनाही निगडीत असतात, त्यामुळे आपले मन इतके भारावून जाते की ते विचार व्यक्त करण्याची अनावर इच्छा होते, मनावर ताण पडतो।
व्यक्ती कोणत्या तरी मार्गाने विचाराची अभिव्यक्ती करण्याचा प्रयत्न करते. निश्चित कल्पना मनात तयार झाल्यानंतर योग्य व संपर्क अशा शब्दात किंवा इतर अभाषिक चिन्हाद्वारे त्या व्यक्त होतात. याला संकेतीकरण असे म्हणतात. भाषा हे माणसाचे संप्रेषणाचे प्रमुख साधन, पण हावभाव, चिन्हे, चित्रे, मुद्रा, अभिनय इत्यादीच्या द्वारे संप्रेषण साधले जाते. आंतरवैयक्तिक वर्तनाचे संप्रेषण हे प्रमुख साधन आहे. संप्रेषण तोंडी किंवा लेखी दोन्ही प्रकारचे असू शकते. त्याशिवाय सांकेतिक भाषेतूनही माहितीचे संप्रेषण होते. उदाहरणार्थ, युद्धाच्या प्रसंगी लष्करी अधिकारी अशा सांकेतिक चिन्हांचा वापर करतात, कारण सर्वसामान्य माणसांना किंवा शत्रूकडील लोकांना पाठवलेले संदेश कळू नयेत अशा प्रकारची निकड असते. यावरून संप्रेषणात निकड प्रक्रियाही अंतर्भूत आहे असे दिसते. माहिती कोणाला केव्हा, किती व कशा पद्धतीने द्यायची हे प्रत्येक जण ठरवित असतो, पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की प्रेक्षक किंवा वक्ता माहिती किंवा आशय अन्य श्रोत्यापर्यंत पोहोचवित असतो. प्रेक्षक हा संदेशाचे उगमस्थान आहे. वक्ता भाषणातून व लेखाच्या आधारे किंवा पुस्तकातून आपले विचार, आपली मते इतरांपर्यंत पोहोचवित असतो. ज्यांना त्या विषयात रस नसतो ते ती पुस्तके, लेख वाचत नाहीत किंवा भाषणेही ऐकत नाहीत, म्हणजे संप्रेषणाला सुरुवातच होत नाही. पण जेव्हा वाचक किंवा श्रोता प्रेक्षकाला भेटतो तेव्हा विचारांच्या पातळीवर आदान प्रदान सुरू होते. जाहिरातदार, नट, पत्रकार, धर्मोपदेश हेही प्रेक्षकच असतात. संप्रेषणात कल्पना किंवा आशयाला फार महत्व असते. कल्पनाचे, विचाराचे दारिद्र्य असेल तर संप्रेषण कशाचे होणार? काही फरडे वक्ते असतात, त्यांना वक्तृत्वाची देणगी असते. अलंकारिक भाषेच्या जोरावर श्रोत्यावर प्रभाव पाडू शकू अशी त्यांची कल्पना असते. केवळ शब्दांचा फुलोरा असेल व भाषण आशयघन नसेल तर श्रोत्याची निराशा होते. भाषणातून आपल्याला काहीच मिळाले नाही असे त्यांना वाटते. अशी भाषणे चटकन विसरलीही जातात. विचारात स्वच्छपणा असेल व निवेदन शैली ओधवती असेल तर संप्रेषण सुसंगत व परिणामकारक होते. 3. संप्रेषण मार्ग. कोणत्या तरी माध्यमाच्या द्वारे संदेश दुसऱ्यापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता असते. बोलले जाणारे शब्द, लिखित संदेश, चित्रे, नकाशे, दूरध्वनी, तारायंत्र इत्यादी माध्यमांच्या द्वारे संदेशवहन होऊ शकते. श्रोते उपस्थित असतील तेव्हा बोलण्याच्या यंत्रणेद्वारे संदेश संक्रमित केले जातात. संप्रेषणात मार्गाला महत्वाचे स्थान आहे. कोणत्याही संस्थेत, कार्यालयात किंवा कारखान्यात संप्रेषण यंत्रणा सोपी, सुटसुटीत व समर्पक असणे आवश्यक आहे, कारण सर्वांना योग्य वेळी सूचना व निर्णय पोहोचवणे लाभदायक असते. युद्ध परिस्थितीत तर यंत्रणा अत्यंत कार्यक्षम असावी लागते. तसेच आशयाचा संदर्भही लोकांपर्यंत पोहोचवणे जरुरीचे असते, कारण संदर्भ बदलला की संदेशाचा अर्थही बदलू शकतो. त्यामुळे गैरसमजही होण्याची शक्यता असते. तोंडी संदेश जेव्हा संक्रमित केला जातो तेव्हा शब्दाबरोबरच त्याचे चढ उतार, बोलण्याचे ढब, चेहऱ्यावरील सूक्ष्म बदल, नेत्रांच्या हालचाली किंवा नेत्रसंकेत, हावभाव इत्यादीचेही संदर्भ दृष्ट्या बरेच महत्व असते. शाब्दिक संदेश एकच असला तरी वेगवेगळ्या व्यक्तीच्या बोलण्याच्या पद्धतींना अनुसरून त्याचे वेगळे अर्थ जाणवतात. ते अशा संदर्भामुळे संदेशाच्या संक्रमणात योग्य वेळेची निवड करणेही अत्यंत महत्वाचे आहे. मनुष्य फार थकलेला असेल अशा अवस्थेत महत्वाचे संदेश दिले गेले तर ते त्याच्यापर्यंत अचूकपणे पोहोचतीलच अशी शाश्वती देता येत नाही. तसेच व्यक्ती काही कारणाने उद्विग्न झालेली असेल किंवा क्रोधाविष्ट झालेली असेल अशा परिस्थितीत संदेश टिपणे तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. दूरध्वनी, तारायंत्र इत्यादी माध्यमाच्या द्वारे जेव्हा संदेश पाठवायचे असतात तेव्हा संदेश वहनाच्या या यंत्रणा निर्दोष असणे आवश्यकच आहे. वातावरणात फार गडबड असेल आणि शब्द नीट ऐकू येत नसतील तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. एकंदरीत इतकेच म्हणता येईल की जो संदेश आपल्याला संक्रमित करायचा असेल तो अचूकपणे संदेश ग्राहकाकडे पोहोचेल यासाठी अनुकूल परिस्थितीची खात्री करून घेणे अत्यावश्यक आहे. इथे आपण थांबू. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या टॉपिकवरती बोलूया.